इंद्रायणीचं पसायदान 17 ऑगस्ट. देशभक्ती जिवंत ठेवून देशभक्त फासावर गेला. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक सौ सुरेखा महादेव भांडवलकर. दिनांक 17 ऑगस्ट 1909. लंडनमधलं पेंटन व्हिले कारागृह. कारागृहातलं साम्राज्य आज अधिकच चेकालं होतं. फाशीची तयारी झाली होती. इतरांच्या स्वातंत्र्याला फासावर लटकत साम्राज्य अधिकच उद्दाम होत चाललं होतं. आज पुन्हा एकदा उद्दामपणाच्या विरोधात उदात्ततेनं शड्डू ठोकले होते. उद्दामपणाजवळ अन्यायाचं अमानुष बळ होतं, तर उदात्ततेजवळ देशभक्तीचा अलौकिक पीळ होता. क्रौर्यानं कितीही करकचून फास अवळले तरी शौर्य अजिंक्यच राहणार होतं. देशभक्ताला मरेपर्यंत फासावर लटकवल्यावरही देशभक्ती जिवंत राहणार होती आणि देशभक्त अजर अमर होणार होता. हा देशभक्त गुप्तपणे इंग्लंडला आला होता. भारतात अमृतसरला त्याची पत्नी होती, त्याचा मुलगा होता, पण त्याच्या हृदयात फक्त भारत माता होती. इंग्लंडमधल्या विद्यापीठात स्थापत्यशास्त्राचा हुशार विद्यार्थी म्हणून त्यानं नावलौकिक मिळवला होता. त्याचा देह वर्गात चित्त भारतात असे. भारतातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चालवलेला अन्याय कानावर आला की त्याच्या मुठीत द्वेषानं वळत. केव्हा एकदाचे सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना संपवून टाकतो असे त्याला होत होते. त्याच्या रिव्हॉल्वरच्या गोळीवर कर्झन वायलीचे नाव लिहिलेले होते. नॅशनल इंडियन असोसिएशनच्या मेजवानीला कर्झन वायली येणार असल्याची खबर त्याला लागली होती. त्यानेही तेथे प्रवेश मिळवला. कर्झन वायलीच्या जवळ जाऊन तो काहीतरी पुटपुटला. नीट ऐकू यावे म्हणून कर्झन वायलीने आपला कान त्याच्या जवळ नेला. त्याने आपल्या पोशाखात लपवलेली रिव्हॉल्वर क्षणार्धात बाहेर काढून कर्झन वायलीवर 2 गोळ्या झाडल्या. कर्झन वायलीच्या डोक्याच्या ठिकऱ्या उडाल्या. त्याला फासावर चढवण्यापूर्वी त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली. तो गगनभेदी आवाजात गरजला, माझी भारत माता स्वतंत्र होईपर्यंत मला तिच्याच पोटी पुनर्जन्म मिळत राहावा आणि मी असेच फासावर जात राहावे. देशभक्ती जिवंत ठेवून देशभक्त फासावर गेला. मदनलाल धिंगराचं हे अलौकिक हौतात्म्य आपल्या काळजावर गोंदून घेताना भारत माता गहिवरली.